म्हणजे एक कोणत्या देशाच्या, म्हणजे भारताचा जीडीपी नाही, कोणत्या देशाचा जीडीपी कसा मोजते, त्या देशाच्या सीमेच्या आत तयार होणाऱ्या सर्व अंतिम वस्तू, का म्हटलं म्या ए चोट्यो, का म्हणलं, अंतिम वस्तू व सेवा यांच्या बाजारभावाची, बाजारात का भाव, यांच्या बाजारभावाची बेरीज म्हणजे का, म्हणजे का, हा म्हणजे का जीडीपी. समजलं का, म्हणजे का जीडीपी. काय प्रॉब्लेम ए चोट्यो, समजलं का जीडीपी, अबे समजलं का जीडीपी, याले म्हणते ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, मराठीत म्हणते स्थूल राष्ट्रीय उत्पन्न. का म्हणते, हा देशाचं उत्पन्न. याच्या सर्वच सर्व लोकांचं आलं, सेवा देत असन थोय आला, वस्तू बनवत असन थोय आला, त्याची बाजारात त्या वस्तूची किंमत आहे. 40 रुपयाचं टोपलं 40 पकडण्यात येईल. समजलं का, 40 रुपयात टोपलं बनलं तर 40 पकडण्यात येईल. फळा 20 रुपयाचा विकला तर 20 पकडण्यात येईल. समजलं का, अबे चोट्यो समजलं का मी का म्हणून राहिलो जीडीपी. काही प्रॉब्लेम आहे, अबे काही प्रॉब्लेम आहे का, ठीक आहे. मग कोणत्याही देशाचं उत्पन्न मोजाच्यात, ठीक आहे, 3 पद्धती आहे. कोणत्याही देशाचं उत्पन्न मोजाचे काय 3 पद्धती आहे. याच्यावर मी परीक्षेत प्रश्न येते, उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत, खर्च पद्धत. का म्हटलं, उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत, खर्च पद्धत. आता सर हे उत्पादन, उत्पन्न आणि खर्च का आहे, ठीक आहे. का म्हटलं, उत्पादन, उत्पन्न आणि खर्च काय, कशाले उत्पादन म्हणायचं, कशाले उत्पन्न म्हणायचं, कशाले खर्च म्हणा. याच्यावर बी प्रश्न येते, ठीक आहे. जीडीपी मोजाच्या एखाद्या देशाच्या किती पद्धती आहेत, 3 पद्धती आहे. उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत, खर्च पद्धत, ठीक आहे. आता इथं लक्ष द्या बे, भूताचा बाजार. आता इकडं लक्ष द्या, एखाद्या देशात आता 5 एकर माझ्याकडे वावर आहे, काय आहे, अबे चोट्यो काय 5 एकर, ते जाऊ द्या देशा फेसाचं, पहिले आपल्यावर लावायचं. कायच्यावर लावायचं, आपल्यावर लावायचं, आपल्यावर इम्प्लिमेंट करायचं काही बी. ते देशाचा जीडीपी फिडीपी नंतर पाहू, पहिले आपला तर पहा निवाड पाड्यो, आपला किती आहे, ठीक आहे. आता माझ्याकडे 5 एकर वावर आहे, याच्यात तूर आणि सोयाबीन लावली. का लावली, हा माले 15 पोते तूर झाली 5 एकरात आणि 40 पोते का झालं, सोयाबीन झालं, ठीक आहे. का झालं, 15 पोते तूर, एकरी 3 क्विंटल तूर पिकली आणि ठीक आहे 8 पोते एकरी सोयाबीन पिकली. 40 पोते सोयाबीन झालं, 15 पोते का झालं तूर. आता मले खर्च कायले लागला, भाऊसाहेब आता इथं लक्ष द्या, मले 10,000 लागले नागराले, ठीक आहे. 10,000 नागराला लागले, 5,000 खताला लागले, ठीक आहे. 10,000 रोटावेटरले लागले, ठीक आहे. 25,000 असा ह्या सगळ्या खर्च तुरी आणि सोयाबीनचा मिळून, ठीक आहे, तुरी आणि सोयाबीनचा मिळून टोटल लागला 1,35,000. किती लागला, का लागला खर्च, रोटावेटर आलं, कल्टिवेटर आलं, ठीक आहे, तणनाशक आलं, ठीक आहे, काढणी आलं, माल काढल्यावर वावरातून ट्रॅक्टरनं घरी आणणं आलं, घरी उतरवणं आलं, त्याची हमाली आली, पुन्हा ट्रॅक्टरमध्ये भरून मार्केटमध्ये आणणं आलं, त्याचं भाडं आलं. समजलं का. त्याच्यानंतर DAPच्या खताच्या बॅगा आल्या, फवाऱ्याचं औषध आलं, ठीक आहे, डवरणी आलं, हे सगळं 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 काढणीपासूनचा सगळं खर्च, ठीक आहे. थ्रेश हडंबावाल्याचे पैसे आले, सगळा खर्च किती आला, अबे किती आला. म्हणजे तुम्ही काही बी वस्तू बनवत आहे तर पहिले स्वतःजवळचे पैसे लावत आहे, खर्च करत आहे, खर्च पद्धत, ठीक आहे. मग पिकलं किती, तर 15 पोते तूर आणि 40 पोते सोयाबीन, याले म्हणते उत्पादन. एखादा ठीक आहे, या खुर्चीची फॅक्टरी आहे तर खुर्ची का झालं, त्यासाठी उत्पादन. का झालं, उत्पादन, ठीक आहे. तो खुर्ची बनवासाठी खर्च करण, मशीन आणन, त्याला रॉ मटेरियल आणन, इलेक्ट्रिक बिल आलं, ठीक आहे, मजुरी आली लोकांची, हे सगळे त्याच्या कायच्यात येईन, खर्चात येईन. कायच्यात येईन. मग मला खर्च लागला उन्हाळी वाईपासून तर निघतपर्यंत आणि मार्केटमध्ये नेतपर्यंत. मार्केटमधल्या न्याचं गाडीचं भाडं पकडा लागन भाऊ, समजलं का. त्याची हमाली पकडा लागन, त्याच्यानंतर तो दलाली खाते कोण, व्यापारी, हे पकडा लागन, ठीक आहे. मग असे 1,35,000. मग माय 40 क्विंटल सोयाबीन 4,000च्या भावानं गेलं. का भावानं गेलं, मले आले 4,000च्या भावानं 40 क्विंटल सोयाबीन गेलं 1,60,000 रुपये. किती आले. आणि 15 पोते तुरी 7,000च्या भावानं गेल्या. ठीक आहे, 15 साती 105, 1,05,000च्या का गेल्या तुरी, आणि सोयाबीन गेलं 1,60,000चं. टोटल माय उत्पादन झालं 2,65,000. म्हणजे हे जे उत्पादन झालं याची पैशात किंमत किती झाली, 2,65,000, ठीक आहे. उत्पादन झालं 2,65,000चं, खर्च झालं 1,35,000. मायनस केलं
उत्पन्न झालं 1,30,000 रुपये. हे झालं माझे उत्पन्न. उत्पादनातून लागलेला खर्च मायनस केला का झालं उत्पन्न. दॅट इज कॉल्ड नेट प्रॉफिट. समजलं का? अबे चोट्यो समजलं का? हां ठीक आहे. इन्कम टॅक्स नेट प्रॉफिटवर लावते. कायच्यावर लावते? हां मायावर GST लावते तो वेगळ्या. ठीक आहे. मी GST तर असा आल्याबरोबर कचकन द्यास लागते 18%. बे मी GST भरतो तो वेगळ्या आणि त्याच्यानंतर GSTतून आलेल्या पैशावर या क्लासचं भाडं इलेक्ट्रिक दिल्यावर त्याच्यातून मायनस केल्यावर माया याच्यावर बी साले का लावते? हां नेट प्रॉफिटवर टॅक्स. दॅट इज कॉल्ड इन्कम टॅक्स. त्याला काय म्हणते? हां ठीक आहे. त्यालाच म्हणते प्राप्तिकर, आयकर, इंग्लिशमध्ये कॉल्ड ॲज इन्कम टॅक्स. समजलं का? हे जोट्यो हे समजलं का? म्हणून कोणत्याही देशाचं उत्पन्न मोजायचं, व्यक्तीचंही मोजायचं आहे. 3 पद्धती आहे. उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत, खर्च पद्धत. ठीक आहे. ते वस्तू बनवण्यासाठी लागलेला खर्च. ठीक आहे. त्याच्यानंतर किती उत्पन्न झालं उत्पादनातून. ठीक आहे. उत्पादनातून खर्च मायनस करायचं का भेटन? उत्पन्न. उत्पन्न म्हणजे नेट प्रॉफिट. का म्हटलं? जसं हे मोजलं मायवालं तसं कोणाचं मोजायचं? देशाचं. कोणाचं मोजायचं? अबे कोणाचं मोजायचं? देशाचं. समजलं का? हे समजलं का? हां कोणत्याही देशाचं GDP मोजायच्या 3 पद्धती आहे. उत्पन्न पद्धत, उत्पादन पद्धत, खर्च पद्धत. काही प्रॉब्लेम याच्यात? काही प्रॉब्लेम? ठीक आहे. याच्यावर प्रश्न येते म्हणून सांगून राहिलो. 2 प्रश्न आले. आता पहा. GDP समजला का चोट्यो? अबे GDP समजला का? हां आता पहा फॉर्म्युले कसे आहे. ठीक आहे. आता इकडं लक्ष द्या. जर एखाद्या देशाचे उत्पन्न, आता इकडं लक्ष द्या, कोणत्याही देशाचं उत्पन्न, ठीक आहे, कोणत्याही देशात. आता पुस्तकात एवढी कठीण भाषा आहे का वाचल्यावर अजीर्णच होते, हागवून उलट्याच लागते, समजतच नाही 4-4 वेळा वाचलं तरी. समजलं का? आता पुस्तकात एक वाक्य दिलं आहे रंजन कोयंबेच्या का एखाद्या देशाचं, ठीक आहे, एखाद्या देशातील उत्पन्नात होणारी वाढ त्या देशातील, ठीक आहे, वस्तूच्या उत्पादनात झालेल्या वाढीमुळे होत असेल तर ती वास्तविक असते. आणि जर एखाद्या देशाचं उत्पन्न हे त्या देशातील वस्तूच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे वाढल्यासारखं दिसत असेल तर ते आभासी असते. का म्हणलं जी सर डबल म्हणा. ठीक आहे. आम्हाला काही समजलंच नाही का? भेंड समजणार आहे इथं? काहीच नाही समजत. ठीक आहे. आता लक्ष द्या. आता लक्ष द्या. हे बी सांगतो. सोपं आहे भाऊ. ठीक आहे. काही लोड नाही घ्यायचं. का म्हणते तो? एखाद्या देशाचं उत्पन्न त्या देशातील वस्तूच्या किंमत वाढीमुळे वाढल्यासारखं दिसत असेल तर ते उत्पन्न आभासी असते. त्याचा फुगा कवा बी फुटू शकते कारण त्याच्यात हवा फुगवली आहे. ठीक आहे. मग ते म्हणते जर एखाद्या देशाचं उत्पन्न त्या देशातील उत्पादन वाढीमुळे वाढलं असेल, उत्पादनात, वस्तूच्या उत्पादनात वाढ झाल्यामुळे वाढलं असेल तर ते रिअल असते. का असते? आता कशाले? ते वास्तविक किंवा रिअल असते. आता इथं लक्ष द्या. 2 एकर वावर आहे. किती एकर वावर? ते जाऊ द्या, धोड्यात जाऊ द्या, देश फेस ते नंतर पाहू. पहिले आपलं पहा. सगळे आपल्यावर, इकॉनॉमिक्स बंद आपल्यावर अप्लाय करायचं. कोणावर अप्लाय करायचं? आपल्यावर. ठीक आहे. कायच्यावर अप्लाय करायचं? आपल्यावर. ठीक आहे. आपल्यावर केलं का बराबर समजते. आता इथं लक्ष द्या बे. आता इथं लक्ष द्या. मी काय म्हणून राहिलो? आता इथं लक्ष द्या बे. ठीक आहे. आता इथं पहा. आता इथं भाऊ, आता इथं लक्ष द्या. आता 2 एकर वावर आहे. किती एकर वावर आहे? किती एकर वावर आहे? 2 एकर वावर आहे. या 2 एकर वावरात टमाट्याचं पीक लावलं. कायचं? टमाटे लावलं. सोपी हा. ते जे पुस्तकात दिलं आहे त्याला अप्लाय करत आहे आपण. ठीक आहे. 2 एकर वावर आहे. 2 एकर वावरात पहिला तोडा निघाला टमाट्याचा 200 किलोचा. किती किलोचा? किती किलोचा? मार्केटमध्ये 20 रुपये किलोनं टमाटर गेलं. किती रुपये किलोनं? किती रुपये किलोनं? 20 रुपये किलोनं टमाटे गेलं. गपकन पैसे आले 8000 रुपये. किती आले? दुसऱ्या तोड्यात टमाटे निघाले 400 किलो. वाढलं. ठीक आहे. पण टमाट्याचे भावही वाढले. 40 रुपयानं गेले. किती रुपये आले? 16000 रुपये. ठीक आहे. आता तिसऱ्या तोड्यात टमाटे 400. किती? ठीक आहे. 400 किलो निघाला तिसरा तोडा. पण टमाट्याचे भाव पडले. 40 वरून गपकन आले
ठीक आहे. जसं आता पावसाळा लागला रे लागला, हा टमाटे जाते झो 60, 70, 80, 100, 120. आणि जसं टमाटर येते महालक्ष्म्या झाल्या रे झाल्या का मग झालं कुत्रं विचारत नाही टमाट्याले. 10 रुपये किलो, 15 रुपये किलो. मग आता 10 न गेलो, ठीक आहे. तर पैसे किती आले? गपकन 4000 रुपये पुरा गड्ड्यात. ठीक आहे. अबे याचं उत्पन्न वाढलं होतं कशामुळे? ठीक आहे, कशामुळे? ठीक आहे. आता इथं लक्ष द्या. आता इथं लक्ष द्या. ठीक आहे. जर असं वाढत असन, का वाढत असन? ठीक आहे. किंवा ठीक आहे, आता इथं लक्ष द्या. 400च घ्या. आता इथं का झालं? लक्ष द्या रे. आता इथं का झालं? इथं लक्ष द्या. ठीक आहे. इथं वस्तूची किंमत वाढली तर गपकन उत्पादन वाढलं. का वाढलं? उत्पादन वाढलं. उत्पादन वाढल्यासारखं दिसत आहे, पण लगेच दुसऱ्या दिवशी टमाट्याचे भाव पडले गड्ड्यात येईल. हे इकॉनॉमी कधी गड्ड्यात जाऊ शकते? जर तुमचं उत्पन्न वस्तूच्या किमतीत वाढ झाल्यामुळे वाढत असेल. ठीक आहे. आता हे एखाद्याची खुर्ची बनवायची कंपनी आहे. ठीक आहे. हिची 8 दिवसात गपकन खुर्च्याची डिमांड आली, त्यानं 400 केली. पण गपकन बाकीच्या कंपन्याच्या लगेच खुर्च्या मार्केटमध्ये आल्या, गपकन 8 दिवसानं पुन्हा पडले. ह्या का गेला? गड्ड्यात. ते 2 दिन की चांदनी फिर अंधेरी रात आहे. ठीक आहे. म्हणजे वस्तूच्या किमतीत भाववाढ झाल्यामुळे आपल्याला जो आलेला पैसा दिसून राहिला तो 2 दिन की चांदनी आहे. ठीक आहे. भाव गड्ड्यात गेले, तो गड्ड्यात गेला. समजलं का? मग जसं टमाटर 8000 गेलं, बरं वाटलं. दुसऱ्या तोडीले रपकन भाव वाढले, बम बरं वाटलं त्याला. 8 साल्याला 16,000 आले. गपकन तिसऱ्या तोड्याले टमाटे तर बम निघाले. आता तो विचार करून गेला तर आजही 16,000 आपल्याला येते रे बा. ते टमाटे गेले लेखाचे बेभाव 10च्या भावानं पुरा गड्ड्यात. 8,000 तरी पहिल्या तोड्याचे आले होते, आता 4,000 हातात आले ना. ठीक आहे. जर एखाद्या देशाचं उत्पन्न त्या देशातील वस्तूच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे वाढल्यासारखं दिसत असेल तर ते आभासी असते. त्याचा फुगा कवाय फुटू शकते. ते भाव पडले का देशाचा GDP गपकन गड्ड्यात जाईल. समजलं का? देशाचा GDP काय ना वाढायला पाहिजे? त्या देशातील जे काही प्रोडक्शन आहे, मग खुर्च्या बनवत आहे, TV बनवत आहे, फ्रीज बनवत आहे, याचे उत्पादन का व्हायला पाहिजे? वाढायला पाहिजे. म्हणजे मागच्या वर्षी एखादी कंपनी 1 लाख टीव्या बनवत असेल तर पुढच्या वर्षी त्यानं 2 लाख बनवायला पाहिजे. ठीक आहे. समजलं का? हे खुर्ची एका वर्षी प्रोडक्शन करत असेल 3 लाख तर पुढच्या वर्षी हिनं 4 लाख करायला पाहिजे. समजलं का? तेव्हा त्याच्यामुळे त्याच्या भाषेचे पैसे येईल. ते सस्टेनेबल राहील, वास्तविक राहील. कारण तुम्हाला समजलं का मी का म्हणून राहिलो? आता पहा, पहिल्या तोड्याले टमाटे निघाले, त्याले 2 एकर वावरात 400 किलो 20च्या भावानं गेले. किती हजार आले? किती हजार आले? दुसऱ्या तोड्याले निघाले 600 किलो टमाटे 20च्याच भावानं गेले. किती आले? तिसऱ्या तोड्याले टमाटे निघाले 800 किलो 20च्याच भावानं गेले. भाववाढ नाही झाली, वस्तूची किंमत तेवढीच आहे. कशात वाढ झाली? प्रोडक्शन, उत्पादनात वाढ झाली. उत्पादनात वाढ झाल्यामुळे त्याचं उत्पन्न वाढलं. भाव 20च्याच भावानं गेले. भाव वाढले नाही, कमी झाले नाही. समजलं का? समजलं का? हा. मग आता लक्ष द्या. ठीक आहे. आता लक्ष द्या. जर एखाद्या देशातील उत्पादन हे त्या देशातील उत्पादनात, वस्तूच्या उत्पादनात झालेल्या वाढीमुळे वाढल्यासारखं दिसत असेल तर ते रिअल असते, हे उतरणार नाही. समजलं का? कारण वस्तूच्या तेवढ्या वस्तूचं उत्पादन वाढवलं आहे त्यानं. समजलं का? किंमत नाही वाढली. किंमत कवाबी गड्ड्यात जाऊ. म्हणून वस्तूच्या किमतीत वाढ झाल्यामुळे प्रॉफिट वाढल्यासारखं दिसत असेल, ठीक आहे, तर ते कवाई गड्ड्यात जाऊ शकते. समजलं का? अबे समजलं का? आता वस्तूच्या किमती वाढल्या. किराणा दुकान आहे माझ्या घरी, तर रपकन गल्ला भरण. अरे आज रपकन 10,000 15,000. ठीक आहे. आणि वस्तूच्या किमती कमी झाल्या, तोच गपकन 7,000वर येते. काऊन येते? किमती का झाल्या? कमी झाल्या. ते तसंच आहे. तुम्ही मार्केटमध्ये टमाटे नेऊन टाका. ठीक आहे. भाव वाढले का रपकन जास्त पेमेंट येते, भाव पडले का रपकन कमी होऊन जाते. पण तेच जर सस्टेनेबल प्रोडक्शन राहिलं आणि 20च्याच भावानं गेलं तर तुमच्या घरी कंटिन्युअस पैसे येऊन राहिले. समजलं का? हे म्हणते. समजलं का आता? ठीक आहे. जर एखाद्या देशाचं उत्पन्न हे त्या देशातील वस्तूच्या किंमत वाढीमुळे वाढल्यासारखं दिसत असेल तर ते आभासी असते. पण एखाद्या देशातील उत्पन्न हे त्या देशातील वस्तूच्या उत्पादनात झालेल्या वाढीमुळे वाढल्यासारखं दिसत असेल तर ते वास्तविक असते. का असते? समजलं का? हे समजलं का? मी चोट्यो का सांगितलं? काही प्रॉब्लेम याच्यात?
भूताचा बाजार काही प्रॉब्लेम आहे का? आता लक्ष द्या. GDP याले म्हणते मराठी स्थूल देशांतर्गत उत्पन्न. ठीक आहे. आताच सांगितलं, देशाच्या सीमेच्या आत तयार होणाऱ्या सर्व अंतिम वस्तू व सेवा यांच्या बाजारभावाची बेरीज. ठीक आहे. सर्व ह्या वस्तूच्या आतमध्ये जेवढे वस्तू व सेवा निर्माण होत असन त्याची, मग ते कोणीही करो, बाहेरचा माणूस करो का भारतातला माणूस करो, काही बी बनवो, टोपलो बनवो, खुर्ची बनवो, फॅन बनवो, TV बनवो का डिजिटल बोर्ड बनवो का एखादी मॅटिन बनवो, सगळ्याच वस्तूची काली बेरीज. अबे मी का म्हणून राहिलो, चोट्टो समजून राहिलं का? अबे हे समजून राहिलं का? 2 प्रश्न आले आहेत त्याच्यावर. ठीक आहे. कालच्या परीक्षेत कंबाईनले PSIच्या. ठीक आहे. आता हे GDP झालं. GNP म्हणजे का? GDP नंतर का? GNP ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट, याले मराठीत म्हणते स्थूल राष्ट्रीय उत्पन्न. आता याच्यात पहा चोट्यो, याच्यात पहा मी का म्हणून राहिलो, स्थूल राष्ट्रीय उत्पन्न. ठीक आहे. याले GDP म्हणते. GDPची डेफिनेशन काय झाली? देशाच्या सीमेच्या आत तयार होणाऱ्या सर्व अंतिम वस्तू व सेवा यांच्या बाजारभावाची, मार्केटची बाजारभावाची टोटल म्हणजे का? म्हणजे का? काही प्रॉब्लेम? आता लक्ष द्या. GNP म्हणजे का? आता ठीक आहे, भारतातले काही पोट्टे फॉरेनमध्ये आहे, कोणी गुगलमध्ये आहे, कोणी ॲमेझॉनमध्ये आहे, कोणी फ्लिपकार्टमध्ये आहे. ठीक आहे. कोणी तिकडं ठीक आहे मायक्रोसॉफ्टमध्ये आहे, फॉरेनमध्ये काम करत आहे, कोणी जर्मनीत आहे, कोणी थायलंडला आहे. ठीक आहे. तिथं नोकरीवर पैसा कमावते. कुठं पाठवते? भारतात. आम्ही कुठं पाठवते? भारतातले काही पोट्टे फॉरेनले काम करत आहे, पैसा कुठं पाठवते? पण काही फॉरेनचेही लोक आहे जे भारतात काम करत आहे आणि पैसा कुठं पाठवते? आता माया गावात लॅन्को नावाचा प्रोजेक्ट आला होता. तिथं बॉयलर बांधासाठी चायनाचे लोक आले, कारण ते चायनाचं बॉयलर होतं. त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं कसं करायचं यासाठी सिव्हिल इंजिनियर कुठून आले? चायनातून. ठीक आहे. माया गावातले ते चायनीज आल्याबरोबर 15 दिवसात कुत्रेच गायब झाले. ठीक आहे. रस्त्यावरची मला समजलंच नाही कुत्रे कुठं गेले. ठीक आहे. तर पुरं एक कुत्रं गायब करे ते. ठीक आहे. गायब करे म्हणजे खाय. ठीक आहे. पकडलं का खाल्लं. ठीक आहे. अमाय बाई कुत्रे का ते 4 पायाची खुर्ची सोडून काही खाते. ठीक आहे. पालं. ठीक आहे. मिसगोय सब इंचू झुरळ बी खातेस. ठीक आहे. स्क्रंची करते झुरे आले. ठीक आहे. तेलात फ्राय करते झुरळ. ठीक आहे. आणि ठीक आहे तोंडी लावते. ठीक आहे. आता लक्ष द्या. हे आले मग ते काय इथं स्थायिक झाले का? बायका घेऊन आले का? नाही. इथं काम करायला आले, इथून पैसे कमावून कुठं घेऊन जाईन? चायना. कुठं? मग आता काही लोक भारतात पैसे कमावत आहे फॉरेनचे, भारतातले काही पोट्टे बाहेर कमावत आहे, त्याचे पैसे कसे पकडायचे? त्याचे पैसे पकडायचे. आता लक्ष द्या. ठीक आहे. GNP म्हणजे का? तर ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट, स्थूल राष्ट्रीय उत्पन्न. याच्यात GDP म्हणजे देशाच्या सीमेच्या तयार होणाऱ्या सर्व अंतिम वस्तू व सेवा यांच्या बाजारभावाची बेरीज प्लस बाहेर देशात असणारे आपले जे पोट्टे आहे त्यानं भारतात कमावून पाठवलेले पैसे ॲड करायचे आणि बाहेरच्या लोकांना भारतात कमावलेले पैसे हे त्याच्या देशात घेऊन जाईल. त्याचे पैसे का करायचे? मायनस. म्हणजे -M का होय? तर परदेशातल्या लोकांनी भारतात कमावलेले पैसे ते का करायचे? मायनस. नेट नॅशनल प्रॉडक्ट म्हणते ना, ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट. नॅशनल प्रॉडक्ट म्हणजे फक्त सीमेच्या आत तयार होणाऱ्या अंतिम वस्तू, कारण ते पैसे घेऊन जाणार आहे त्याचे का करायला लागन? मायनस. आणि जे बाहेर कमावून राहिले पोट्टे त्याचे का करायला लागन? प्लस. मी का म्हणत आहे समजत आहे का? ठीक आहे. आता आपण भारतातून काही वस्तू पाठवू तर बाहेर देशातले पैसे काही. अबे म्या काही वस्तू द्राक्ष निर्यात केले तर तिकडले लोक का देईन मला पैसे? ते पैसे का करायला लागन? ॲड. म्हणजे हा जो एक्स आहे, हा एक्स आहे बाहेर देशात असणाऱ्या भारतीय लोकांनी कमावलेले पैसे जे भारतात पाठवून. समजलं का? आणि दुसरी कन्सेप्ट काय आहे त्याच्यात? का भारतीय लोकांनी निर्यातीतून प्राप्त केलेला पैसा. आणि -M मध्ये काय? परकीय लोकांनी भारतात कमावलेले पैसे व ठीक आहे भारतातून ठीक आहे भारतानं जे आयात केली, का केली? आयातीसाठी गेलेला पैसा तो का करायला लागन? मायनस. कारण तो भारताच्या तिजोरीतून का होणार आहे?
मायनस होणार आहे. अबे ते पैसे द्यायला लागल ना, दुसऱ्यापासून माल घेतला तर तू का फुकट देईन का? हे समजलं का? अबे समजलं का? काही कोणाला प्रॉब्लेम? काही कोणाला प्रॉब्लेम याच्यात? हा, हे समजलं का? जीडीपी म्हणजे का? देशाच्या सीमेच्या आत तयार होणाऱ्या सर्व अंतिम वस्तू व सेवा. मग डॉक्टर तुमच्या फेनकाडाले इंजेक्शन टोचत आहे, त्याचे 200 घेत आहे, ते बी येत आहे. मी तुम्हाला शिकवत आहे, त्याचे बी पैसे येत आहे. तुमच्या गावात टोपलं इनत आहे, विहीर खोदत आहे, त्याचे बी पैसे येत आहे. समजलं का? हा, समजलं का? तुमच्या वावरात 40 पोते सोयाबीन झालं, ते बी आलं. टमाटे झाले, ठीक आहे, 4 क्विंटल, ते बी झाले, त्याचे बी पैसे आले. सगळेच पैसे येईन. खुर्च्या बनवणाऱ्याची येईन, गाडी बनवणाऱ्याची येईन. फक्त याच्यात डबल पैसे नाही आले पाहिजे. डबल म्हणजे कसं? आता MRF कंपनीने टायर बनवला, टायराचे पैसे पकडले आणि डबल पुन्हा तो गाडीला लावला कारवाल्या कंपनीनं, तर त्या कारवालाही त्याच्यात पकडन, त्याच्यात नाही पकडन, मग तो स्किप मारन, कारण त्याचे पैसे ऑलरेडी पकडले आहे. डबल उत्पादन वाढलेलं दिसन. अबे चोट्टो, मी काय म्हणणार समजलं का? डबल काउंटिंग नाही झाली पाहिजे. ठीक आहे, त्यासाठी मग ते आपल्याला काही करत नाही, ते सरकार पाहिजे. ठीक आहे. हा, आता हे समजलं? हे समजलं का? हा, ठीक आहे. जीडीपी प्लस एक्स म्हणजे बाहेर देशात भारतीय माणसानं कमावलेले पैसे, ठीक आहे, आणि भारताले निर्यातीतून प्राप्त झालेला पैसा. मायनस एम म्हणजे का? तर परदेशातल्या लोकांनी भारतात कमावलेले पैसे ते त्याच्या देशात घेऊन जाणार आहे, म्हणून ते मायनस केले. समजलं का? आणि भारताला आयातीसाठी लागणारा पैसा, ठीक आहे, त्याची बेरीज करायची, मायनस करायची. समजलं का? हे मग याच्यात का निघान? याच्यात नुसतं देशाच्या आतमध्ये भारतीय लोकांना कमावलेला पैसा म्हणजे का? जीएनपी. समजलं का? अबे समजलं का? हा, आता त्याच्यानंतर ठीक आहे, एनडीपी तिसरी कन्सेप्ट आहे. एनडीपी नेट डोमेस्टिक प्रॉडक्ट, निव्वळ देशांतर्गत उत्पन्न. ठीक आहे, एनडीपी निव्वळ देशांतर्गत उत्पन्न. ठीक आहे. आता ए भाऊ, आता निव्वळ देशांतर्गत उत्पन्न म्हणजे का? इकडे लक्ष द्यावे चोट्यो. निव्वळ देशांतर्गत उत्पन्न. आता कोणती वस्तू बनवायची आहे? तुम्ही मोटार टाकली विहिरीत, कंटिन्यू तशीच चालते का? 40 वर्ष झाले साली अजून बिघडली नाही, असं झालं का कधी? ठीक आहे, कवा 2च वर्षात काम दाखवते, कवा तर अर्ध्याच वर्षात काम दाखवते, कवा जळते, कवा तिचं बेरिंग जाईन, काही जाईन. तुम्ही जन्मले तेव्हापासून दवाखान्यात गेलेच नाही का? काही ना काही बिघडतेच राहते ना, पिस्टन बिघडन, काही बिघडन. ठीक आहे, कंबर दुखन. अबे दुखते का नाही? मग कुठं जाता? हा, मरतपर्यंत आहे का असं कोणी? का मी दवाखान्यातच नाही गेलो. अबे तू दवाखान्यातच जन्मला. अबे इफिशियन्सी कंटिन्यू राहते का? या फॅन आहे, काही दिवसानं खराब होईल, त्याचं काही जाईन, त्याला दुरुस्त करायला न्यावं लागेल. अरे आहे का नाही? कोणती वस्तू आणा. आता मी थ्रेशर घेतलं सोयाबीन काढायचं, त्याचं बेरिंगच जाईन, त्याला ग्रीसिंगच करावं लागेल. ठीक आहे, मोटारची ठीक आहे दरवर्षी सर्व्हिसिंग करावं लागते. तुम्ही गाडी घेता तर गाडी सर्व्हिसिंगला नेता का नाही? मग त्याचे पैसे घेते तो. दॅट इज कॉल घसारा. कोणती? आता आता मी म्हणलो एखाद्या गेलो त्या चौकात, मेटॅडोर सांगाले का? सांगाले त्याले म्हणलं का आता आमच्या नवीन घरात सामान शिफ्ट करायचं आहे, चला बरं 5-6 ट्रिपा मारायच्या आहे. तर सर म्हणते तो 1000 रुपये ट्रिप लागन. अभि इच्छा इथं 1000 रुपये जवळच आहे बे छटाकवर. नाही 1000 रुपये ट्रिप लागन सर. ठीक आहे, 300 रुपयाचं डिझेल. 300चं लागणार नाही, 100 मध्येच होईल, पण तो सांगते 300चं डिझेल. माझ्या 400 रुपये रोज आणि 300 रुपये घसाई होते म्हणते सर गाडीची. काय होते म्हणते? घसाई म्हणजे का? त्याचा टायर झिजते, त्याच्या गाडीचे पार्ट झिजते. मग ते कवा काम निघन एकादमानं गाडीचं काही सांगता येते का? म्हणून तो गाडीची घसाई येते. दॅट इज कॉल घसारा. दॅट इज कॉल. गावातली चक्की टाकवते तिले आहे ना, मोटार सर्व्हिसिंग करते. आपल्या वावरातली मोटार पाण्यात डुबली का आपला बाप काढते, तिला लाईट देते, मग ते तिच्यावरून इन्सुलेटर टाकते लिक्विडवालं. ठीक आहे, तर ते दॅट इज कॉल. ठीक आहे, दॅट इज कॉल घसारा. ठीक आहे, काय? ह्या मोठ्याल्या कंपन्या आहेत, कंपन्यामध्ये ह्या मोठ्याल्या
40 हॉर्सपॉवरच्या 100 हॉर्सपॉवरच्या मोटर राहते. हा एवढ्याला टप्पूर बेरिंग राहते. ठीक आहे, मग ते बेरिंग जाते काय सस्त्यात होते का? मग ते सगळे पैसे कंपनी त्या मालामध्ये जोडते इकतानी. ठीक आहे, दॅट इज कॉल्ड घसारा. का म्हटलं? अबे का म्हटलं? मग तो घसारा मायनस करा लागेल ना. अबे मायनस करा लागेल ना. जेवढंही उत्पन्न झालं अंतिम वस्तू व सेवा त्याच्यातून घसारा का करा लागेल? मायनस. कारण तो घसारा म्हणजे कोणाला तरी द्या लागणार आहे. ठीक आहे, जो दुरुस्त करते. बे आता नेट डोमेस्टिक प्रोडक्ट निव्वळ देशांतर्गत उत्पन्न. ते निव्वळ देशांतर्गत उत्पन्न कसं काढायचं? GDP मधून का करायचं? जेवढ्याही वस्तू व सेवा निर्माण झाल्या त्याचा घसारा का करायचा? मायनस. घसारा म्हणजे झिजाई. घसारा म्हणजे का? हा कोणतीही वस्तू आणा तिची झीज होईल, मग तिले पार्ट बदलावा लागेल, त्याचे पैसे. घसारा म्हणजे वस्तूची झालेली, ठीक आहे, प्रोडक्शन करताना कोणत्याही वस्तूचं प्रोडक्शन करताना जी वस्तू प्रोडक्शन करते तिची झालेली झीज पैशात मोजणे म्हणजे घसारा. समजलं का? हे चोट्यो मी काम राहिलं, समजून राहिलं का? कशाने म्हणते घसारा? कोणत्याही वस्तू तयार करताना जे मशीन तयार करते त्या मशीनची काय होते? झीज. ती झीज कायच्यात मोजायची? पैशात. ते मायनस करायची. GDP मधून घसारा मायनस केला GNP निघन. का निघन? NDP निघन. का निघन? काही प्रॉब्लेम? काही प्रॉब्लेम? GDP पाहिलं, GNP पाहिलं, NDP पाहिलं. का पाहिलं? हा, NDP म्हणजे नेट डोमेस्टिक प्रॉडक्ट. GDP मधून घसारा का करायचं? घसारा कशाला म्हणते समजलं का? घसारा कशाला म्हणते? तुम्ही कोणतीही वस्तू बनवा, त्या तुम्ही ज्या वस्तूपासून बनवत आहे तिची झीज त्याच्यात ॲड करायची आणि मग वस्तूची किंमत विकायची. नाही तर मुद्दला ती कान सालेव. ठीक आहे, आता समजा हे खुर्ची आहे. ठीक आहे, उचल रे. हे खुर्ची आहे. ह्या खुर्चीले रॉ मटेरियल इलेक्ट्रिक बिल सगळं लागलं. त्यानं ते पकडलं आणि त्याचे पडली हे 250. त्यानं का नाही याच्यात घसारा ॲडच नाही केला मशीनच्या झिजायचा. 250 आणि 20 रुपये प्रॉफिट. जाऊ दे बा, लय झालं 20 रुपये, 270 इक्स आलेले. ठीक आहे, बम विकल्या त्यानं खुर्च्या आणि मग त्याची मशीन बिघडली आणि त्याला खर्च आला 1 लाख रुपये. अरे यार, हे तर पकडलेच नव्हते म्या. ते गेलं उरावर बसले, त्याच्या घाट्यात गेलं. त्याले पकडा लागन. एका खुर्ची मागं घसारा लावा लागन 10-15 रुपये. समजलं का? हा, तो याड करा लागन त्याले, तेव्हा त्याचे पैसे का होईल? घसाऱ्याचे जमा होईल. ठीक आहे, मी का म्हणलं समजलं का? अरे समजलं का? भूताचा बाजार. हा, ठीक आहे. मग लक्ष द्या बे. मग आहे शेवटली कन्सेप्ट NNP. काय? ठीक आहे, NNP नेट नॅशनल प्रोडक्ट. निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न. निव्वळ म्हणजे फक्त आता याच्यात बाहेरचे लोक घेऊन नाहीत. भारतातले पोट्टे भारताबाहेर कमावते ते येईन. भारतानं निर्यात केलेल्या वस्तूचे येईन. भारतानं आयात केलेल्या वस्तूचे मायनस होईल आणि घसारा बी मायनस होईल. सगळं मायनस होईनच, वजा कजा करून जे उरण हे निव्वळ भारताचं उत्पन्न उरण. समजलं का? निव्वळ नेट. याच्यात घसारा बिसारा काही राहणार नाही. मग आता NNP निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न, नेट नॅशनल प्रॉडक्ट. तर NDP बरोबर NNP बरोबर NDP + X - X. तर मग GDP मधून मग आता NDP काय? NDP म्हणजे GDP मायनस घसारा. GDPतून घसारा मायनस केला तर उरलं का? निव्वळ देशांतर्गत उत्पन्न. मग याच्यात बाहेरच्या लोकांना कमावलेले पैसे मायनस आणि भारतीय लोकांना परदेशात कमावलेले पैसे प्लस. वस्तू निर्यातीतून आलेला पैसा प्लस आणि आयातीसाठी लागणारा पैसा मायनस. हे याच्यातच आला. बाहेरच्या लोकांना भारतात कमावलेले पैसे आणि आयातीसाठी खर्च झालेला पैसा हे मायनस करायचे आणि परदेशात भारतीय लोकांनी कमावलेले पैसे आणि भारताला निर्यातीतून प्राप्त झालेला पैसा म्हणजे X. घसाराही गेला, परकीय लोकांचे पैसेही गेले आणि भारतातल्या लोकांना बाहेर देशात कमावलेले पैसे याड केले. म्हणजे आलं देशाच्या सीमेच्या आत तयार होणारं निव्वळ उत्पन्न. याच्यात घसारा फसारा काही राहिलेलं नाही. हे समजलं का? हे समजलं का? हे झालं नेट. ठीक आहे, याच्यात भारतीयच लोक आहे, परदेशातला एकही राहिलेला. मग आता पर कॅपिटा इन्कम काढायचा आहे, प्रति मानसी उत्पन्न. तर त्याच्यासाठी ही संकल्पना वापरते NNP. NNP भागीला लोकसंख्या. तर का निघन? एका माणसाचं उत्पन्न. मग आमच्या देशात हे लंगलंग इथं हिंडल्या यायचंही उत्पन्न 1 लाख आहे म्हणते सरकार. ठीक आहे, हे भिकार चोट बसली आहे इथं. ठीक आहे, आणि तुमचं उत्पन्न किती आहे म्हणते?
आणि मिनिटाले करोडो छापून राहिला मुक्या अन्या, ठीक आहे, त्याचंही उत्पन्न म्हणजे त्याचंही उत्पन्न 1 लाख आहे म्हणते. शक्य आहे का? नाही. पण ते काढते कायच्यावरून? आपल्याला विचारून पर कॅपिटा इन्कम दरडोई उत्पन्न कशावरून काढतील? NNP वरून काढतील. GDP भागीला लोकसंख्या करत नाही, GNP भागीला लोकसंख्या करत नाही, NDP भागीला लोकसंख्या करत नाही, NNP भागीला कारण याच्यात हे निव्वळ आलाय. काल आहे याच्यात कोणाचंच द्यायचं नाही राहिलं. घसाराही मायनस झाला, परकीय लोकांचेही गेले आणि भारतीय लोकांना परदेशात कमावलेले आले आणि निर्यातीतूनही आलं. सब माल डब्बे में आ गया. समजलं का? मग आता पहा, हे समजलं का? आता प्रश्न आला, ठीक आहे. आता प्रश्न का म्हणते? खालील विधाने विचारात घ्या. काय म्हणते? खालील विधाने विचारात घ्या. बरं, घेऊ यायचे विचारात, ठीक आहे का? हा, खालील विधाने विचारात घ्या, ठीक आहे. ए भाऊ, खालील विधाने विचारात घ्या. आता का प्रश्न आहे, ठीक आहे. ह्या सेट नंबर कोणता आहे? C. त्याच्यातला ह्या प्रश्न आहे 25वा, ठीक आहे. आता 25वा क्वेश्चन मध्ये अ ऑप्शन आहे, ठीक आहे. अ ऑप्शन आहे स्थूल राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा उत्पादनापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमीच कमी असते. हा, पाहता, ठीक आहे. अन ब, ठीक आहे. आता लक्ष द्या, GDP मध्ये, आता शॉर्टकट मध्ये लिहितो प्रश्न. GDP मध्ये घसाऱ्याचा समावेश असतो, घसाऱ्याचा समावेश असतो. हा प्रश्न पहा कसे विचारते ते. तर निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नात NNP, NNP मध्ये घसाऱ्याचा समावेश नसतो. पाहे मुद्दामून असे प्रश्न देते. खालतो ऑप्शन आहे, खालीलपैकी योग्य विधान कोणते? ठीक आहे. फक्त अ बरोबर, दुसरं फक्त ब बरोबर, ठीक आहे. तिसरं अ व ब बरोबर आणि चौथं अ व ब चूक. आता इथं लक्ष द्या बे. छोट्यो पाहता शिकवलं ना आताच. हा, आता बा, स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा म्हणजे GDP. काय म्हणते? अबे काय म्हणत आहे ते? GDP स्थूल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? GDP पेक्षा, ठीक आहे, NNP निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न NNP नेहमीच कमी असते. बरोबर आहे, कारण याच्यात घसारा आहे, याच्यात परकीय माणसाचे बी आहे. समजलं का? ठीक आहे. काय? परकीय माणसाचे बी आहे ना, फक्त भारतातल्या बाहेर देशात कमावलेल्या माणसाचे नाही आहे. हे मायनस होणार आहे. कायच्यात? याच्यात ऑब्विसली आहे. हे का राहील? कमी राहील. म्हणजे पहिलं विधान काय? असे प्रश्न विचारते कन्सेप्टवर. त्याच्यासाठी कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. PC हँग नाही झाला पाहिजे. तिथं प्रश्न का म्हणत आहे ह्या याले प्रश्न 4 व्याप ह्या प्रश्नच वाचते. स्थूल राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न कमी असते. समजलं नाही? डबल, ठीक आहे. स्थूल राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न कमी असते. आता तुम्हाला मराठीत नाही समजून राहिलं तर रपकन इंग्लिश मध्ये वाचायचं. तिथं दिलं राहते GDP GNP, ठीक आहे. नाही समजून राहिलं ना रपकन हे GDP आपल्याला शॉर्टकटवाला माहीत राहते, ठीक आहे. ते पटकन शॉर्टकटवाला पाहायचं. पहिलं वाक्य काय मग? अबे काय? बरोबर आहे, ठीक आहे. मग हे छोटे लक्ष द्या. GDP मध्ये घसाऱ्याचा समावेश असतो. हो, असतो ना भाऊ. घसारा थोडी मायनस असते, सगळेच राहते त्याच्यात. अबे बरोबर आहे चोट्यो, घसाऱ्याचा समावेश असते. घसारा मायनस कवा करतो? ठीक आहे. NDP मध्ये कायच्यात करतो? NDP मध्ये, ठीक आहे. मग आता लक्ष द्या, GDP मध्ये घसाऱ्याचा समावेश असतो का? तर हो. अबे असतो ना, नंतर मायनस करतो. समजलं का? आणि NNP मध्ये घसाऱ्याचा समावेश नसतो. हो, बरोबर आहे त्याचं, ठीक आहे. हे बा
ठीक आहे. इथं आपण का मायनस केला? घसारा. NNP मध्ये घसाऱ्याचा समावेश नसतो, मायनस करतो म्हणून तर नसतो. समजलं का? अबे समजलं का? म्हणजे दोन्ही विधान काय काय? हा बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे अ व ब बरोबर. समजलं का? समजलं का? भूताचा बाजार. ठीक आहे. असे प्रश्न आहे ते खतरनाक. म्हणून म्हणलं मी कन्सेप्टवर लक्ष द्यायचं. कायच्या कन्सेप्ट समजले पाहिजे MPSC. त्याले रट्टा भूकंपट्टीवाला विषयच नाही आहे, विषय ठेवलाच नाही आयोगानं. ठीक आहे. बरं त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आला याच्यावरच. ठीक आहे. कायच्यावरच? हा GDP वर. हे बा इथं पुन्हा प्रश्न आहे. हरित क्रांती जोड्या लावा. हरित क्रांती, सोनेरी क्रांती, निळी क्रांती, पिवळी क्रांती. हरित क्रांती पाहिली ना आपण, काय समजली आहे? अन्नधान्य उत्पादन. कायच्यात आहे? हा सोनेरी क्रांती. आता इथं लक्ष द्या, नाही माहीत पण निळी क्रांती, पाण्याचा रंग निळा, पाण्याचा रंग मत्स्य उत्पादन वाढीसाठी आहे निळी क्रांती. समजलं का? अबे समजलं का? आणि पिवळी क्रांती आहे तेलबिया उत्पादन. ठीक आहे. मग आता इथं लक्ष द्या. हे बा पुन्हा प्रश्न आहे. भारतीय संविधानातील रिकामी जागा अनुच्छेदामध्ये अर्थसंकल्पाची परिभाषा दिली आहे. त्या दिवशी सांगितलं 112. हे बा इथं आहे पहिलंच ऑप्शन आहे अनुच्छेद 112, 113, 116, 120. अबे त्या दिवशी सांगितलं का बे का भारतीय राज्यघटनेच्या कलम 112 नुसार ठीक आहे वार्षिक विवरणपत्र म्हटलं आहे म्हणून अर्थसंकल्प हा शब्द वापरलेला कायच्यात दिल्ली आहे म्हणते. पहिलंच ऑप्शन आहे कलम 100. मी बोलता बोलता लय बोलून जातो, लक्ष द्यायचं त्याच्यावर. प्रश्न आहे परीक्षेत. ठीक आहे. कलमावर तर 6 प्रश्न आहे. किती प्रश्न आहे? कालच्या परीक्षेत नुसते कलम. ठीक आहे. किती प्रश्न आहे? ग्राम प्रशासनावर घेतलं होतं एक लेक्चर. तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 40 मध्ये ग्रामपंचायतची तरतूद आहे. ते बी आहे, ते बी दिला इथं. तो बी प्रश्न आहे राज्यघटनेच्या याच्यात. कुठं गेलं माय? हा हे बा इथं दिला आहे. ठीक आहे. कुठं गेलं? हा हे बा ग्रामपंचायतीचे संघटन हा विषय राज्यघटनेच्या कोण्या अनुच्छेदात आहे? 40. ठीक आहे. ऑप्शन आहे 39, 42, 40, 41. अबे सांगितलं एक दिवस लेक्चर घेतलं होतं, एकच दिवस घेतलं फक्त. सांगितलं होतं ना? हा. आणि त्याच्यानंतर पुन्हा सांगितलं होतं पंचायत राजच्या वेळेस. ठीक आहे. पुन्हा कलम आहे भारतीय निवडणूक आयोगाचं कलम 324. कोणता आहे? हा कलम 324. त्याच्यानंतर आहे ठीक आहे कोणत्या कलमामध्ये राज्य विधिमंडळाची तरतूद आहे? कलम 168. हे वैकालेच येते. कलम 22 हे मूलभूत अधिकारातला आहे. कलम 380 वित्त आयोगाचा आहे. हे 380 नाही, ते लय दूर झालं धुऱ्यावर. आणि अनुच्छेद 25 ते मूलभूत अधिकार आहे. एकच ऑप्शन उरलं कलम 168. पॉलिटिकॅलिटी तर लय सोपं होतं. हे मराठीत तिनं शिकवलं असन. भाषा शिकवलं का? हा ते आपल्या नोट्स मध्ये बी आहे मराठीच्या. ठीक आहे. भाषेची संबंधित घटना दुरुस्त्या म्या कितीतरी वेळा शिकवल्या. मी तर मराठी लेक्चरले पहिले सांगूये भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टात 22 भाषा आहे. हो पहिले 14 होत्या, मग मागून 8 वाढल्या. ठीक आहे. त्याच्यासाठी 3 घटना दुरुस्त्या झाल्या 21, 71, 92. ठीक आहे. 21व्या घटना दुरुस्तीने एकच भाषा जोडली. कोणती? सिंधी. ठीक आहे. त्याच्यानंतर 71व्या घटना दुरुस्तीनं 3 जोडल्या कोकणी, मणिपुरी, नेपाली. कोकणी, मणिपुरी कोणत्या घटना दुरुस्तीनं? कितव्या? 71व्या. 21, 71 न 92व्या घटना दुरुस्तीनं 4 जोडल्या बोडो, संताली, लद्दाखी, मैताली. समजलं का? मग पहिलं ऑप्शन म्हणते 8व्या परिशिष्टात 22 भाषा आहे. बरोबर आहे. आणि म्हणते त्यापैकी कोकणी, नेपाळी भाषा 92व्या घटना दुरुस्तीने जोडल्या. चूक आहे. 71व्या घटना दुरुस्तीने जोडल्या. एवढी खतरनाक माहिती पाहिजे. अ बरोबर, ब चूक. ठीक आहे. का म्हटलं? अ बरोबर विधान आहे. ठीक आहे. हे आलेले प्रश्न आहे.
हा, त्याच्यानंतर म्हणते कोणत्या घटना दुरुस्तीने ग्रामसभेला संवैधानिक दर्जा भेटला? 73. किती? स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण 73वी घटना दुरुस्ती, स्थानिक स्वराज्य संस्था शहरी 74वी घटना दुरुस्ती. काय सोपं सोपं आहे. लय सोपा पेपर होता कालचा, बराच सोपा होता. असा प्रश्न, असा पेपर सहसा येत नाही. ठीक आहे, याचा स्कोर यायला पाहिजे होता. ठीक आहे, करण बी सोपंच होतं. मेलेल्या माणसावर तर 3 प्रश्न होते. मृत्यू वार्तावर किती प्रश्न होते? 3. काही हे बा, काही लॉजिकली गोष्टी कन्सेप्च्युअल तुम्हाला समजायला पाहिजे. ठीक आहे, आता ह्या पेपर मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात होणार होता. कोण्या महिन्यात? तेव्हापासून पोस्टपॉन होत झाला 2 फेब्रुवारी 2025 ले. एप्रिल 2024 ले होणार होता. म्हणजे पेपर केव्हा तयार झाला? मार्च 2024 ले. अबे बयाड बोंगे, समजलं का? आता छापलेला पेपर त्याला डबल छापायला परवडत नाही. ते हुशार आहे, बहादर. नवीन पेपर तयार करून का तुम्हाला लेट झाला म्हणून पेपर तयार होता 1 वर्ष झाले. मग ते करण केव्हा विचारण? मार्च 2024च्या अगोदर. ठीक आहे, अबे बयाड बोंगो, म्हणून एकही प्रश्न त्याच्यात करणमध्ये हा 2024-25चा नाही आहे. ठीक आहे, कवाचे आहे? 23-24चे करंटचे प्रश्न आहे. अबे समजलं का? काहीतरी तथ्य डोकं वापरायचं ना. हे अभ्यास करणाऱ्याला समजायला पाहिजे. समजलं का? का ह्या पेपर बा पोस्टपोन झाला वर्षभरात 3 वेळा. ह्या होणार होता एप्रिल 2024 ले. तो पेपर झाला मार्च 2024 ले तयार. ऑब्वियसली आहे का त्याच्या अगोदरचं करंट विचारण. ठीक आहे, माणसाची बुद्धी अशी जाग्यावर पाहून काम करा लागते. ठीक आहे, मग आता बरं, आता त्याच्यानंतर दुसरा प्रश्न राहिला ना आपला. ठीक आहे, ए लक्ष द्या. आता त्याच्यानंतर हा, लोकसंख्येच्या अभ्यासात सतत बदलणारे 3 घटक कोणते म्हणते? इतका सोपी प्रश्न आहे. या पोट्याले जड गेला असं. सतत बदलणारे 3 घटक ऑब्वियसली आहे. अकातल्यासारखी लोकसंख्या वाढत चालली शहरातली, आणि खेड्यातली का होत चालली? मग ते लोक मधातच रस्त्यावर मरून राहिले का? कुठे येऊन राहिले? खेड्यातून उजळून शहरात. स्थलांतरण बदलून राहिलं ना. ठीक आहे, मुंबई शहरातली लोकसंख्या कमी झाली मागच्या 10 वर्षात, आणि बाजूची वाढली. मुंबई उपनगरनं, ठाणे गिने पालघरची काऊन वाढली? लोक त्यात पचाट्यातून बाहेर चालले, मोकळ्या हवेत राहिले. काय? स्थानांतरण. काय? मग लोकसंख्येमध्ये झपाट्यानं वाढणारा घटक म्हणजे स्थानांतरण. जन्मदर वाढत आहे. ठीक आहे, आणि माता मृत्यूदर कमी होत आहे, कारण हॉस्पिटलच्या व्यवस्था वाढल्या. पहिलंच ऑप्शन आहे त्याच्यात. ठीक आहे. हा, कुठं गेलं पुन्हा ते? हा, आता पहा रे. ठीक आहे, पुन्हा जीडीपी वर प्रश्न आहे. हा, जीडीपी वरचा प्रश्न पहा. त्याच्यानंतर हा, हे आता जीडीपी वर प्रश्न पहा. क्वेश्चन नंबर 32 आहे या सेट मध्ये. खालीलपैकी सत्यविधान कोणते? हा, सत्यविधान कोणते? पहिलं ऑप्शन आहे स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये. काय म्हणते? स्थूल देशांतर्गत उत्पन्न म्हणजे काय? जीडीपी, जीएनपी, एनडीपी का एनएनपी? हा, एनडीपी. ठीक आहे, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये नागरिकांनी जीडीपी होय का? हा, मग बयाड बोंगे सांगा ना. हा, स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये ठीक आहे, मध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट नसते. मध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट नसते. सांगा आता पहिलं विधान काय?
जीडीपी मध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट नसते. बरोबर आहे काय? बरोबर आहे. याच्या नंतरच्या संकल्पनेत ऍड करतो आपण जीएनपी मध्ये. कसं आहे? ठीक आहे. त्याच्यासाठी ते बेसिक फॉर्म्युले माहीत पाहिजे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर काय म्हणते, स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये म्हणजे जीडीपी मध्येच, जीडीपी मध्ये ठीक आहे उत्पन्नामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट असते. ठीक आहे. फक्त असते नसतेच्या जागी असते आहे. जीडीपी मध्ये ठीक आहे नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट असते म्हणते. असते का? दोन्ही राहत नाही. अबे जीडीपी मध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट नसते. पहिलं विधान बरोबर आहे, नसते. आणि इथं म्हणते असते. असते का? चूक आहे. तर पहिलं बरोबर, फक्त अबरोबर. ऑप्शन आहे अबरोबर, ब बरोबर, दोन्ही बरोबर, दोन्ही चूक. तर पहिलं ऑप्शन काय? बरोबर आहे. समजलं का? हे समजलं का? हे ठीक आहे. अबे समजलं का? हा, जीडीपी मध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट का नसते. बरोबर आहे. कारण देशाच्या सीमेच्या आतच येते. ठीक आहे. आणि म्हणते दुसऱ्या ऑप्शन मध्ये म्हणते देशाबाहेर नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट असते. हे काय? चूक आहे. पहिलं बरोबर, दुसरं चूक. ठीक आहे. तर असे खतरनाक खतरनाक प्रश्न येते. हे जमन. अरे हे जमन का? कोणाला काही प्रॉब्लेम? अरे कोणाला काही प्रॉब्लेम? हा, एक प्रश्न तर कॅन्सल होणार आहे. हा, हे बा आता त्या दिवशी नाही, संध्याकाळच्या बॅचले सांगितलं. इथं घाट दिलेली आहे भूगोलात. फोडा घाट, फोडा घाट. महाराष्ट्र फोडून गोव्यात जायचं असेल तर फोडा घाट. कोल्हापूर ते पणजी, सोपीच आहे. त्याच्यानंतर नाशिकवरून मुंबईला जायचं आहे, 2 घाट लागते. एक थळ घाट, एक कसारा घाट. रेल्वेत लागते कसारा घाट, रस्त्यात लागते थळ घाट. त्याच्यावरून तो ऑप्शन मारता येते. 2 माहीत आहे मला, बाकीचे माहीत नाही, तरी पण नावता येते. अबे मला 2च माहीत आहे, 2 वरून मी मारलं उत्तर. तिसरं माहीत असलंच पाहिजे असं गरजेचं नाही आहे. समजलं का? अरे समजलं का? तो भूगोलाचा विषय आहे, तुम्हाला नाही शिकवला. हा, आता करंट मध्ये जे प्रश्न आहे, करंट कायच्यात. हा, आता इथं लक्ष द्या. करंट मध्ये जे प्रश्न आहे ते करंट मध्ये मेलेल्या माणसावर 3 प्रश्न आले म्हणलं. कोणावर? हा, पहा, उस्ताद रशीद खान यांचे घराणे कोणते? आता रशीद खानचं एमपीएससी का लेणं देणं? ठीक आहे, काही लेणं देणं. पण प्रसिद्ध संगीत, ठीक आहे, प्रसिद्ध ठीक आहे गायक होता, संगीतकार होता, तो मेला, त्याचं घराणं विचारलं. आता हे जे संगीतकार आहे हे वेगवेगळ्या घराण्यात प्रॅक्टिस करते, मग त्याच्या घराण्याचा ठप्पा लागते. का लागते? तुम्ही पाहिलं असाल निंबोडा निंबोडा निंबोडा. आबे पिक्चर पाहिला का? हा, काय शिकायले ते तिच्या घरी सलमान खान? संगीत. आणि कारभार भलताच करून जाते. आबे जाते ना. हा, तर ते घराणं असते. काय असते? हा, जसं भीमसेन जोशी किराणा घराणं होतं. कोणतं घराणं? हा, अलग अलग घराणे आहे. ठीक आहे, काही मुस्लिम घराणे आहे. ठीक आहे, लखनौ घराणा आहे, इंदोर घराणा आहे, किराणा घराणा आहे. तसा ह्या रामपूर सहसवान घराण्याचा कॅन्डिडेट आहे. कोण? उस्ताद रशीद खान. काऊन प्रश्न आला? तो मेला म्हणून आला. समजलं का? मेलेल्या माणसात 3 प्रश्न आहेत. त्याच्यानंतर म्हणते खालीलपैकी कोणती योजना दारिद्र्य निर्मूलनासाठी अरुणोदय 2.0 सुरू केली? आसाम राज्यानं सुरू केली. कोणत्या राज्यानं? सूर्यकिरण हे हवाई कसरती करणाऱ्या गटाचे बोधवाक्य का? तर आपल्या देशामध्ये जे फायटर जेट आहे, ठीक आहे, ते प्रॅक्टिस करतात, त्याचा एक गट आहे, त्याला म्हणते सूर्यकिरण. त्याचं ठीक आहे टॅगलाईन आहे सदैव सर्वोत्तम. काय? हा, आणि इंडियन एअरफोर्सचा आहे नभस्पृश दीपम.
ते इंडियन एअरफोर्सचं आहे. मागच्या वेळेस इंडियन एअरफोर्सचं विचारलं होतं, ठीक आहे. आणि आता काय विचारलं, त्याच्यात एक ग्रुप आहे फायटर जेटचा, त्याचं विचारलं, ठीक आहे. मग आता त्याच्यानंतर भारतानं प्रत्येक शहराचे 3D नकाशे तयार करण्यासाठी कोणत्या कंपनीसोबत करार केला म्हणते? नेक्कॉन, इन्फोसिस, फ्रीडम GPS आणि जेनेसिस इंटरनॅशनल. तर जेनेसिस इंटरनॅशनल सोबत केला. कोणासोबत? स्टेडियमचे नावं विचारले. खालीलपैकी कोणत्या स्टेडियमच्या नावाच्या जोड्या योग्य आहे त्या सांगा. ग्रीन पार्क स्टेडियम कानपूर, कानपूरच्या स्टेडियमला ग्रीन पार्क म्हणते का? हो. होळकर स्टेडियम इंदोर, हो, ठीक आहे. चिदंबरम स्टेडियम चेन्नई, हो, ठीक आहे. आणि चिन्नास्वामी स्टेडियम बँगलोर, हो, ठीक आहे. हो, चारही काय आहे? बरोबर आहे, ठीक आहे. त्याच्यासाठी क्रिकेटच्या मॅच पहा, ठीक है. और ये चिन्नास्वामी स्टेडियम का नज़ारा देखते हुए, ठीक है, लोगों की भीड़ समा नहीं रही है. मैं नवजोत सिंह सिद्धू आपके साथ सीधे लाइव भारत पाकिस्तान इस रोमांचक मॅच में, ठीक आहे. तर तो स्टेडियमचं काय सांगते तेव्हा? नाव सांगते. मग त्याच्यानंतर BN गोस्वामी, पुन्हा मेलेल्या माणसावर प्रश्न आला. BN गोस्वामी हे कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? आता BN गोस्वामीवर काय नाही, धोड्यात दसाले प्रश्नाचे आयोग मेला, प्रसिद्ध माणूस होता, मेला. मी तुम्हाला पहिले सांगितलं, एखादा प्रसिद्ध माणूस मेला. 3 प्रश्न मेलेल्याच माणसावर आहे. आता यायले मेलेल्या माणसावरती का करावं आपण? ठीक आहे, जिवंत याच्यावर विचारा एखाद्या, ठीक आहे. तर मेलेल्या माणसावर BN गोस्वामीवर प्रश्न आला. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? जागतिक इतिहास, प्राचीन भारतीय इतिहास, साहित्य आणि कला इतिहास. कला इतिहास, ठीक आहे. कला इतिहासक होते ते. हा, लक्षद्वीप बाबत प्रश्न आला. लक्षद्वीप कायच्याबद्दल? लक्षद्वीप म्हणजे मल्याळम आणि संस्कृत भाषामध्ये लाखद्वीप होय, बरोबर आहे, ठीक आहे, बरोबर आहे. आकारमानानुसार हा भारतातला दुसऱ्या क्रमांकाचा छोटा केंद्रशासित प्रदेश आहे. नाही, सर्वात छोटा, 32 स्क्वेअर किलोमीटर फक्त. सर्वात लहान ह्यात दुसरा आहे म्हणते, दुसरा छोटा. दुसरा छोटा नाही, पहिलाच छोटा, म्हणजे सर्वात छोटा केंद्रशासित प्रदेश आहे. या केंद्रशासित प्रदेशाचं मुख्य शहर ठीक आहे, कवरत्ती आहे, बरोबर आहे. आणि अगाटक्की हे लक्षद्वीपची राजधानी नाही, करवतीच राजधानी आहे. ड चूक आहे. तर म्हणते अयोग्य विधान कोणतं म्हणते? योग्य नाही विचारलं, अयोग्य. तर अयोग्य आहे ब आणि ड, ते ऑप्शन मध्ये आहेस. कोणत्या मंत्रालयाने संगठन से समृद्धी की ओर हे अभियान चालू केले? तर ग्राम विकास मंत्रालय. कोणतं? ठीक आहे. त्याच्यानंतर क्वांटम कण, ठीक आहे, या शब्दाची निर्मिती कोण केली? ॲकोमो आणि अनुच्छको, ठीक आहे. खतरनाक खतरनाक आहे. आफ्रिकन युनियनचे गीत वाक्य काय? लेट अस ऑल युनियन अँड सेलिब्रेट टुगेदर, ठीक आहे. असं एखाद्या प्रश्नाचं उत्तर नाही आलं तर जे मोठं आहे ते हप काढून टाकायचं. काय हे म्हणजे काय म्हणते त्याले? एवढ्या दिवसाचा अनुभव आहे का जे मोठं दिसलं ते पन्नावून टाकणे, ठीक आहे. मग असं जर समजा 4 प्रश्नात 1 आलं आणि 3 चुकले तर .25 न फायद्यात आहे आपण. आणि 5 प्रश्नात 1 बरोबर आलं आणि 4 चुकले तर इक्वल आहे आपण. आणि त्याच्यात 2 बरोबर आले 5 प्रश्नात आणि मग 1.25 मार्कांनी फायद्यात आहे आपण. अबे बयाराची भरती मी समजलं का? 5 प्रश्नात 1 बरोबर आलं, 4 चुकले तर इक्वल आहे, 0. 2 बरोबर आले, 3 चुकले तर ठीक आहे, 2 मधून .75 मायनस 1.25 मार्क प्लस मध्ये आहे. आणि त्याच्यात जर 3 बरोबर आले आणि 2 चुकले तर मग फायद्यातच फायद्यात आहे आपण. समजलं का? ऑलवेज टेक अ रिक्स. का घ्यायची? जो 60 सोडून आला असन, जो 52 सोडून आला असन, जो 65 सोडून आला असन, त्याचा स्कोरच येत नाही. लिहून द्यायचं माझ्याकडून स्टॅम्प पेपर. अटेम लागते 75 ते 85च्या दरम्यान, एवढे मारूनच यायचे. ऑलवेज टेक अ रिक्स, ठीक आहे. जो भेट मारते माय कसं होईन, नाही नाही चुकन, ठीक आहे, मग राहू दे बा, कशाला बा चुकले तर, ठीक आहे. हपकन अभ्यास केलाय ना, काही तर रिस्क घे, ठीक आहे. मग मालदीववर प्रश्न आला.
ठीक आहे. मालदीव बाबत योग्य विधान कोणते? मालदीव मधील लोकसंख्या बहुतेक मालदिवी वंश गटाची आहे. बरोबर आहे. इस्लाम हा त्या राज्याचा अधिकृत धर्म आहे. बरोबर आहे. त्या राज्याची त्या देशाची भाषा अरेबिक आहे, अरेबिक नाही आहे. राष्ट्रपती हे तिचे प्रमुख असतात. बरोबर आहे. अ ब व ड काय? बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर भूगर्भातलं पाणी शोधण्यासाठी, ठीक आहे, पाणी शोधण्यासाठी संयुक्तपणे स्कॉट नावाची आंतरराष्ट्रीय उपग्रह मोहीम कोणी सुरू केली? नासा आणि CNES. ठीक आहे. प्रश्न पेपर मधलाच आहे. अन्न कचरा निर्देशांक अहवाल 2024 कोण सादर केला? तर UNEP, युनायटेड नेशन इन्व्हायरमेंटल प्रोग्राम, संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम चालू केला. त्याच्यानंतर द इंडियन नेव्ही @75 रिमिनायझिंग द व्हॉइसेस या पुस्तकाचे लेखक कोण? कमांडर रणजित रॉय. आता याच्यावर पुन्हा कोण प्रश्न आला असं, ठीक आहे, तर याचं पुस्तक थोडंसं कॉन्ट्रोवर्शियल गाजलं म्हणून प्रश्न आला. ठीक आहे. त्याच्यानंतर हे बा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात जिल्हा पंचायत, ग्रामसभा, ठीक आहे, मध्यस्तर, गाव इत्यादीची व्याख्या दिली आहे? कलम 243 मध्ये दिली आहे. कलम 243 A to O हे सगळे आपल्याला, ठीक आहे, ग्राम प्रशासनात दिलं आहे. हा, आता RBI पाहिलं ना आपण. हा, ते बा RBI वर प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते मध्यवर्ती बँकेचे, आता बा साल्यानं RBI नाही दिलं, काय शब्द वापरला? मध्यवर्ती बँक. मध्यवर्ती बँक कोण आहे? विषय नाही. हे का करते? असा जीव घेते तुमचा. सरनं शिकवलं मग त्याला आठवतच नाही. मध्यवर्ती बँक SBI होय का? ठीक आहे. अबे मध्यवर्ती बँक म्हणजे प्रमुख बँक, ठीक आहे, रिझर्व्ह बँक. त्याच्यावर प्रश्न आला. खालीलपैकी कोणते मध्यवर्ती बँकेचे गुणात्मक पतनियंत्रणाचे साधन नाही? गुणात्मक आपण दोन पाहिले, एक संख्यात्मक, एक गुणात्मक. पाहिले का? संख्यात्मक काय? CRR, SLR, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, बँक दर, ठीक आहे, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी, रोख्यांची खरेदी विक्री, हे काय काय संख्यात्मक. बाकी हप्काराचे गुणात्मक. मग कोणते गुणात्मक साधन नाही म्हणते? 4 ऑप्शन आहे, त्याच्यातलं एक संख्यात्मक असन ना 3 गुणात्मक असन. उपभोग कर्जाचे नियंत्रण पाहिलं ना आपण? अबे पाहिलं का? हा. मग त्याच्यानंतर कर्ज तारणाचे सीमाचे नियंत्रण, म्हणजे घर गहाण ठेवायचं आहे तर घराच्या 80% काय देते? पैसे देते तुम्हाला. बंदे देते का? गाया ठरवणे म्हणते त्याला. आदेशामार्फत नियंत्रण, हो, आदेश देऊन कंट्रोल करते बँक आली. आणि शेवटला ऑप्शन आहे खुल्या बाजारातील व्यवहार, ते तर CRR, SLR करते, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट करते. चौथा ऑप्शन काय त्याच्यात? उत्तर आहे. कोणते गुणात्मक साधन नाही तर चौथं नाही आहे, बाकी 3 गुणात्मक आहे. समजलं का? हा, असे प्रश्न परीक्षेत विचारते. (2024) मध्ये इंटरनॅशनल मॉनिटरी फंड IMF शिकवलं का? IMF सांगितलं, IBID सांगितलं, आपण सांगितलं का चोट्टे हो? IMFच्या माहितीनुसार 2024च्या जगातील सर्वोत्तम 5 अर्थव्यवस्था कोणत्या? ठीक आहे. ऑप्शन दिले आहे. पहिलं ऑप्शन आहे चीन, अमेरिका, जर्मनी, भारत, जपान. अमेरिका, भारत, चीन, जपान, जर्मनी. जर्मनी, अमेरिका, भारत, चीन, जपान. आणि चौथा ऑप्शन आहे अमेरिका, चीन, जर्मनी, जपान, भारत. ऑब्विसली आहे पहिलं ऑप्शन अमेरिका, चीन. लय दूर आहे चायनाच्या अमेरिका. अमेरिकेची इकॉनॉमी आहे $30 ट्रिलियन. किती आहे? हा. आणि 8 ते 9 ट्रिलियन आहे चायनाची. आपण 2.5-3 मध्येच खेळत आहे. किती मध्ये? 2.5-3 मध्ये. तर पहिलं अमेरिका, दुसरं चीन, तिसरं जर्मनी, चौथं जपान आणि 5वं भारत. समजलं का? 5व्या क्रमांकावर आहे आपण. कितव्या? 5व्या. महाराष्ट्रातील 1960 आणि 2020 मध्ये प्रशासकीय विभाग किती होते? 60 जेव्हा महाराष्ट्र निर्माण झाला तेव्हा 4 होते, आता 6 आहे. ते ऑप्शन आहेत 4 आणि 6.
ठीक आहे, ऑप्शन मध्ये भूगोलाचा प्रश्न आहे. कायचा प्रश्न आहे? पंजाब कोणत्या दोन नद्याच्या मधातल्या भागाले पंजाब म्हणते? सिंधू आणि सतलज याच्या मधातला जो पट्टा आहे दॅट इज कॉल्ड पंजाब. त्याच्यात 5 नद्या आहे, सिंधू, रावी, बियास, सतलज. समजलं का? हा, झेलम. पुन्हा कोणती आहे? झेलम. उन्हाळ्यामध्ये जे उष्ण वारे वायव्य भागाकडे वाहतात त्यांना काय म्हणतात? लू. काय म्हणतात? लू. लू 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 काय म्हणतात? हे सगळे आपल्याला आहे. ठीक आहे, भूगोलात. हा, त्याच्यानंतर खालीलपैकी योग्य विधान कोणते? महाराष्ट्रात भीमा नदीचे खोरे स्वतंत्र आहे म्हणते. हो, कारण भीमा नदी महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन कृष्णेला मिळते म्हणून तिचं खोरं काय? स्वतंत्र आहे. पैनगंगा नदी अजिंठा रांगेत उगम पावते. बरोबर आहे, अजिंठा रांगेत उगम पावते. हे इकडून आली बुलढाण्याच्या पुढून तिकडून. ठीक आहे, कोणती? पैनगंगा. माजरा नदी ही कृष्णेची उपनदी आहे. नाही, गोदावरीची उपनदी आहे. चूक आहे हे विधान. वाचल्याबरोबर समजलं पाहिजे. सिंदपना नदी गोदावरीची उत्तरेकडील उपनदी आहे. तर ठीक आहे, तिसरं तो ऑप्शन ज्याच्यात क आहे ते तर कॅन्सलच आहे. आता लक्ष द्या बे, याले म्हणते नाही काही समजलं, एखादा ऑप्शन कन्फ्यूज आहे. आता याच्यात पहिलं ऑप्शन आहे अ व ब, दुसरं ऑप्शन आहे फक्त ब. काय? तिसरं ऑप्शन आहे क व ड आणि चौथं ऑप्शन आहे अ ब व क. आता लक्ष द्या बे, जर कन्फ्युजन वाटलं तर इलिमिनेट करायचे ऑप्शन. का करायचे? हा, एक पर्याय आहे शेवटला. नाही काही जमलं, काही झोंगा लागून नाही राहिला, इलिमिनेट द ऑप्शन. का करायचं? इलिमिनेट म्हणजे एक एक ऑप्शन. तू नाही होय साल्या, तू नाही होय, तू बी नाही होय, उरलेलं होय. समजलं का? त्याला म्हणते इलिमिनेट. जे परीक्षा पास होतात ते खूप तोपचंद राहत नाही, खूप हुशार राहत नाही, असे मायासारखे गेलेले केसेस असतात. ठीक आहे, उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं? आता लक्ष द्या. आता का म्हणते? महाराष्ट्रात भीमा नदीचे स्वतंत्र खोरे आहे. अ ऑप्शन 1,00,000% काय? अबे काय? हा, अ ऑप्शन बरोबर आहे, 1,00,000% बरोबर आहे. पैनगंगा नदी अजिंठा रांगेत उगम पावते. बिलकुल. ब भी 1,00,000% काय? खरं आहे. माजरा नदी कृष्णेची उपनदी आहे. 7 खोटा आहे. मला 1,00,000% माहित आहे का मांजरा नदी हे गोदावरीचीच उपनदी आहे, कृष्णेची नाही आहे. आणि हे म्हणते कृष्णेची आहे. याच्यात क ऑप्शन कुठं आहे बे? क कुठं आहे? इथं आहे, इथं आहे. तू साल्या नाही होय, तू साल्या नाही होय. आता 50% प्रोबॅबिलिटी आहे आपलं उत्तर याचं. आता काही बी मारा. ठीक आहे, तुमचं उत्तर याचं 50% प्रोबॅबिलिटी आहे. एक तर येऊ शकते ना जाऊ शकते. 4 मध्ये 25%च प्रोबॅबिलिटी राहते. समजलं का? मग आता मला माहित आहे का अ बरोबर आहे, ब बरोबर आहे. इथं साल्यानं बोट दिलं. ठीक आहे, काय दिलं? हे उत्तर आहे. अबे बयाड, समजलं का? समजलं का? गेलो उत्तरापर्यंत? गेलो का उत्तरापर्यंत? काय प्रॉब्लेम? असं परीक्षेमध्ये उत्तरापर्यंत पोहोचता आलं पाहिजे ना आपल्याला. ठीक आहे, कारण परीक्षेत पेपर सोडवण्याची टॅकच ते असते. ठीक आहे, का असते? हा, टॅक असते. आता लक्ष द्या. आता इथं एक प्रश्न आहे हा भूगोलाचा 14. ठीक आहे, पहिलं जोड्या लावा म्हणते. हा, लावून टाकू याच्या जोड्या. ठीक आहे, काळी कापसाची कसदार मृदा. काळी कापसाची कसदार मृदा. ठीक आहे, ब ए छोटे ब जांभी मृदा. कोणती मृदा? हा, जांभी मृदा. तिसरं तांबडी मृदा. कोणती मृदा? तांबडी मृदा. ठीक आहे, चौथं भरड उथळ मृदा. आता इथं ऑप्शन पाहा. कोकण प्रदेश कुठं आढळते? कोकण. इथं प्रदेश दिलेला आहे पूर्व विदर्भ. ठीक आहे, तिसरं ऑप्शन ठीक आहे महाराष्ट्राचा पठारी प्रदेश. ठीक आहे, आणि चौथं सह्याद्रीचा पूर्व भाग.
हा ए भाऊ आता इथं लक्ष द्या. ए आता इथं ऑप्शन काय ए इथं लक्ष द्या. अ ब क ड. ठीक आहे. 3 2 4 1. दुसरं ऑप्शन 3 1 2 4. तिसरं ऑप्शन 2. ठीक आहे. 4 1 3. चौथं ऑप्शन 1 2 4 3. आता इथं लक्ष द्यावे. मला माहित आहे का काही कापसाची कसदार मृदा आढळते पठारी प्रदेशात. 3 पहिल्या याच्यात 3. ठीक आहे. ए पहिल्या याच्यात 3 चीन काही मला माहित आहे का महाराष्ट्राचा पठार म्हणजे कोकण सह्याद्री पठार. इकडं काही कापसाची कसदार मृदा. पठारी प्रदेश 1,00,000% माहित आहे. हे नाही वय साल्या हे नाही वय. इलिमिनेट ऑप्शन. आता भांडण राहिलं याच्यात कारण इथं 3 आहे इथं. आता एक ऑप्शन बरोबर जेव्हा मला माहित आहे ए तांबडी मृदा जांभळी मृदा कोकणातच आढळते. कोकण एक या दाना ना ठीक आहे. आता काही दुसरे चेक करायचे नाही. बाकीचं पाहायचं नाही. जोड्या लावामध्ये तर असेच उत्तर भेटते. समजलं का. 4 पैकी 2 जरी माहीत पडले तरी आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. ठीक आहे. समजलं का अबे समजलं का. हा आता ठीक आहे. ए हा आता भूगोलाचा त्याच्यानंतरचा प्रश्न पहा. इथं घाट दिले आणि इथं रस्ते दिले. कोण्या रस्त्यावर कोणता घाट आहे. ए लक्ष द्या रे. फोंडा घाट. ठीक आहे. कोणता घाट हा फोंडा. दुसरं माळशेज. तिसरं हनुमंते आणि चौथं थळ. आता इथं पहिलं ऑप्शन आहे मुंबई पुणे. मुंबई नाशिक. दुसरा आहे कोल्हापूर कुडाळ. तिसरा आहे ठाणे नगर. चौथा आहे कोल्हापूर पणजी. आता लक्ष द्या रे. ए मी शिकवताना घाट शिकवतो सोपी आहे. घाट लक्षात ठेवणं सोपी आहे. बारामतीहून पुण्याला जायचं आहे किंवा पुण्यावरून बारामतीत. पवार साहेब हेलिकॉप्टरनं उतरते पुण्यात आणि लाल दिव्याच्या गाडीत बारामतीत जाते. तर दिवा घाट. पुणे टू बारामती दिवा घाट. पुण्यावरून मुंबईला जायचं आहे बोराचा बगीचा लागते बोरघाट. काय म्हणलं. पुण्यावरून मुंबईला जायचं आहे पेवंदी बोराचा बगीचा लागते बोरघाट. व्हेरी पानसट. नाशिक वरून मुंबईला जायचं आहे तर 2 घाट लागते कसारा थळ. समजलं काय. कसारा थळ घाट. ठीक आहे. त्याच्यानंतर ठीक आहे. ए त्याच्यानंतर मले ठीक आहे कोल्हापूरहून रत्नागिरीला जायचं आहे तर आंब्याचा बगीचा लागते कारण रत्नागिरीला आहे पुरे आंबे आंबा घाट. ठीक आहे. समजलं का. आणि कोल्हापूरहून पणजीला जायचं आहे तर महाराष्ट्र फोडून जा लागते गोव्यात फोडून तर फोडा घाट. ते फोंडा चुलीत फोडा लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं फोडा. आणि शेवटला घाट आहे आंबोली. ठीक आहे. कोल्हापूरहून सिंधुदुर्ग जायचं आहे तर आंबोली. आंबा फोडा आंबोली. शेवटले 3 घाट आहे आंबा फोडा आंबोली क्रमानं. आता याच्यात याच्यात ऑप्शन पहा. ए अ ब क ड. पहिलं ऑप्शन 2. ठीक आहे. ए 2 3 4 1. दुसरं ऑप्शन ठीक आहे 4 1 3 2. तिसरं ऑप्शन 3 1 4 2. चौथं ऑप्शन 4 3 2 1. आता मला माहित आहे का फोडा घाट कोल्हापूर पणजी म्हणजे 4. असं पहिल्या याच्यात 4 व माय हे पहिल्या याच्यात 4 म्हणलं का हे नाही होय
हे नाही, याला कटच मारायचं तिथंच पेपरवर, तू साले नाही होय, तू याच्यात नाही आहे, चल भाग. हे दो बज गए कालिया. आदा मादा कोण पादा, दामाजीचा घोडा असं अजिबात करायचं नाही. ठीक आहे. मग आता थय घाट मला माहित आहे, थय घाट चौथ्या याच्यात एक, आता इथं 2 आहे, इथं 1 आहे, हे उत्तर आहे. टा ना ना टा ना 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 ना. समजलं का? 2च माहित आहे मला. हनुमंते घाट नाही माहित, मला मायशेज घाट नाही माहित. मला 2 घाट माहित होते कन्फर्म. जमवून टाकलं, जमवलं, उत्तर करेक्ट. पास होणारे खूप हुशार नसतात. ठीक आहे. पास व्हासाठी मार्क कसे घ्यायचे ते घेता आले पाहिजे. हे पेपरचं कॅल्क्युलेशन आपल्यापाशी असलं पाहिजे. ठीक आहे. याला म्हणते इलिमिनेट द ऑप्शन. इलिमिनेट नसतं, मी तर 30 प्रश्न इलिमिनेटनं सोडून टाकतो. हे नाही वय, हे नाही वय, साल्या तू होय. 3 नाही वय म्हणजे 1 होय ना. 5 ऑप्शन आहे का? नाही, 4च ऑप्शन आहे. समजलं का तुम्हाला? ऑप्शन पर्यंत हे तर कंबाईन MPSCच्या UPSCच्या परीक्षेत उत्तरापर्यंत तुम्हाला पोहोचता आलं पाहिजे. त्याचीच खरी मजा आहे, नाही तर काही खरं नाही. ठीक आहे. नाही तर मग आपला हे जीव घेते पेपर. चांगल्या लोकांचा, तुमचाच काय. पण पेपर सोपी होता असं मला तरी वाटते. पेपर एवढा कठीण नव्हता. ठीक आहे. सायन्स गियन्स थोडंसं होतं. 27 क्या है भाई? 27. भारतीय रहिवाशांसाठी खालीलपैकी कोणते परवानगी असलेले विदेशी व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वापर पाडण्याची अधिकृत व्यासपीठ नाही? एक मान्यता प्राप्त स्टॉक एक्सचेंज. हो, याच्यावर ऑनलाईन व्यवहार करता येते. भारतीय रिझर्व्ह बँकेने याचे अधिकृत करता येते. फॉरेक्स ट्रेडिंग सेवा देणारे कोणते ऑनलाईन व्यासपीठ हे लीगल नाही आहे. ठीक आहे. हे लीगल नाही आहे. ठीक आहे. आणि परकीय चलन व्यवहार करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने प्राधिकृत याच्यात बी करता येते. 3रंच नाही. अबे हे नाही लोक घेत का, काय म्हणते त्याले, कोणता मनी, बिटकॉईन. हे पोट्टे आता मागं त्याच्यावर 30% मॅडमनं हप्ताला साडीवाल्या. ठीक आहे. तू साल्या 100 टाकशील तर 30 रुपये टॅक्सच पडत यार. ठीक आहे. त्याच्यावर प्रश्न आला. आता तुमचं ऑपरेशन करते. समजा याच्या पोटात गोळ्या आहे. काय? अल्सर, फाललं पोट, कालला गोळ्या. का करते? भाजी. अबे का करते? ठीक आहे. तर याले म्हणते बायोमेडिकल वेस्ट. काय म्हणते? तुमच्या इंजेक्शन आहे. अबे इंजेक्शन देते ना, सिरीन फेका लागते ना. कुठं टाकते ते? कोस निघाला खानकाचा, डग 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 पिचकारला का. ठीक आहे. पुसते, कुठं नेऊन टाकन ते. ठीक आहे. तर त्याच्यावर प्रश्न आहे. बायोमेडिकल वेस्ट म्हणजे बायोमेडिकलचा कचरा. ठीक आहे. ह्या कोणत्या बॅगमध्ये भरते म्हणते? तर लाल रंगाची बॅग असते. रेड. कोणती? पिवी नाही. पिवी इंजेक्शन. ठीक आहे. सलाईन ते टाकते पिव्यात. ठीक आहे. ते फार्मास्युटिकल. प्रोटीनच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो म्हणते? वातरोग नाही होत. वातरोग आहे. अबे वात, मधुमेह जेनेटिक आहे. ठीक आहे. आणि कॅशिओर कोर होते. सस्तन प्राण्याचे लक्षण कोणते म्हणते? सस्तन प्राण्यांना अंगावर केस असतात. सस्तन म्हणजे स्तनासहित असणारे. आहे का तुम्हाला स्तन? अबे चोट्यो, तुम्हाला स्तन आहे का बिना स्तनाचे आहे तुम्ही? आहे ना. माजरीले घरी अबे स्तन असते का? वाघाले पाहा लागेल सर. अबे वाघाले स्तन आहे का? हो. गाईले स्तन आहे का? अबे आहे का? सस्तन. स्तन म्हणजे स्तनासहित असणारे. हे प्राणी पिलांनाच जन्म देतात. एखादा एक्सेप्शनल प्राणी अंडे देतो, प्लॅटिपस नावाचा. ठीक आहे. समजलं का? अबे मी का म्हणलं समजलं का? सस्तन प्राणी पिलांनाच जन्म देतात आणि त्यांना दूध पाजतात स्तनातून. समजलं का? उंदीर अंडे देते नाही नव्हे, अंडे देते. इजगुई पाल पिल्ले देते. पाल अंडे देते आणि उंदीर पिलाले जन्म देते. उंदीर सस्तन प्राणी आहे. काय?
हा सस्तन प्राणी आहे. घूस सस्तन प्राणी आहे. समजलं का? गाय, बकरी, वाघ, कोल्हा, लांडगा, ठीक आहे, म्हसाड, काय सस्तन, स्तनासहित असणारे. तुम्ही कायच्यात आहे का? तर अंगावर केस असतात सस्तनपणाच्या. हो, हृदयाचे 3 कप्पे नाही 4 कप्पे असतात. किती कप्पे असतात? 4. चूक आहे ते. आता हे मले माहित आहे का ते चूकच आहे का म्हटलं? पाहावे आता. हृदयाचे किती कप्पे असतात? हा, आता इथं ऑप्शन आहे. ठीक आहे, का म्हणते? योग्य विधान कोणते? अ व ब. दुसरा आहे ब क व ड. तिसरं ऑप्शन आहे अ व क. आणि चौथं ऑप्शन आहे अ क व ड. आता इथं लक्ष द्या बे. हृदयाला 3 कप्पे असते म्हणते सस्तनपणा, 4 असते म्हणजे 1,00,000% ब ऑप्शन काय? चूक आहे. इथं ब आहे, इथं ब आहे म्हणजे साल्या तू नाही होय, तू नाही होय. समजलं का? अब बच गए 2 कालिया. ठीक आहे, आदा मादा कोण पादा. ठीक आहे. मादीमध्ये स्तनग्रंथी असतात. हो, तुम्ही पाजन का लेकरायले दूध? अबे तुम्ही पाजन का? कोण पाजन? मादी. ठीक आहे. मग अबे बरोबर प्रश्न केला ना मी. कोण पाजन? स्तनग्रंथी तुम्हाला असते का? हा, कोणाला असते? मादीले असते. म्हणजे क बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे अ बरोबर, ब रॉंग आणि क काय? करेक्ट. ठीक आहे. मग काही सस्तन प्राणी अंडे घालतात. हो, ठीक आहे, प्लॅटिपस आहे, देवमासा आहे. ठीक आहे, तर हे वालं अ क व ड असं उत्तरापर्यंत जाता आलं पाहिजे. समजलं? खतरनाक आहे. हा, प्लॅटिपस देते ना अंडे. मग तिथं दिलं नाही त्यानं. काही सस्तन प्राणी अंडे घालतात, काही म्हटलं आहे. हा, त्याच्यानंतर त्याने एक प्रश्न विचारला, ब्रांझ धातू कोणता मिश्र ब्रांझ धातू कोणत्या मिश्रापासून तयार होते? कॉपर आणि झिंक. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याने एक प्रश्न विचारला आहे, खालीलपैकी फळ पिकवणारे संस्पर्शक कोणते? इथिलीन. कोणतं? मी सांगितलं होतं बहुतेक. ठीक आहे, हा फळ पिकवण्यासाठी वापरते. इथिलीन गॅस वापरते. ठीक आहे, इथिलीन गॅस वापरते, नाहीतर इथिलीन लिक्विड. केळ माहित आहे? केळ हिरवे कंच येते. बस इथिलीनच्या पाण्यात बुडवले का ठेवले का बस डायरेक्ट दुसऱ्या दिवशी पिकते. पहिले ढुपटाना पीक केळ, बंद झालं. ढोबरच बंद केलं. ए भाऊ, आता इथं सायन्सचा एक प्रश्न आहे. हा, तिथं का नाही 4 अलग अलग. शैवाल माहित आहे? शैवाल चिल्यावर प्रश्न आला. मला एकच ऑप्शन माहित होतो. एका ऑप्शन वरून मला उत्तर मॅच जमवलं. पहिलं ऑप्शन आहे हिरवे शैवाल. याले का म्हणते सायंटिफिक नेम? सरगॅसम, बॉट्रिडिरम आणि स्पायरोगायरा. तर स्पायरोगायरा पहिल्याचं तिसरं असं एकच ऑप्शन आहे. बाकीच्याचे नाव नाही माहीत मला. ठीक आहे, म्हणजे असं करून त्यानं काय विचारलं असतं का दुसरं लाल शैवालाले का म्हणते? सिंगल लाईन प्रश्न. मग माझ्या डोंगा डुबत होता. पण त्यानं जोड्या लावा विचारलं म्हणून जमवता आलं. ठीक आहे, तर असं आहे. मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज मधल्या डोळ्यानं दिसणाऱ्या वेव्ज किती नॅनोमीटर दरम्यान त्याची वेवलेंथ असते? तर 400 ते 700. सूर्याची किरण दिसते का? क्षमा. आणि हे सागे का भोकण्याचा बाजार दिसत नाही का? दिसते का? हा, एक्सरे कराल दादा. अशी बुडी येते. बाबू मा एक्सरे काढ रे. हा, थांब इथं ये. अशी उभी राह. बाबू असं बरोबर आहे का रे? तशीच राह.
काय छातकाडाचा काढ. मग बुडी अशी उभी राहते, लगेच येते अलग आहे. झालं कुठं चमकलं तर नाही रे. अहो चमकत नसते बुडे. ठीक आहे. फोटो असा क्लिक होते का? एक्सरे जा बरं, रपकन बटन दाबते, माहीत बी नाही पडत तुमचा एक्सरे काढते. एक्सरे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहे, पण अनविजिबल आहे, डोळ्यानं दिसत नाही. समजलं का? अबे समजलं का? मग असा रिमोटनं इथून सास बी कभी बहुती, एका नवऱ्याची तिसरी बायको. कुठून बदलवता? इथून बदलवता रिमोटनं. दिसते का असे चालले किरण रिमोटमधून? ठीक आहे. अनविजिबल आहे. काय? काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह विजिबल आहे, जसं सूर्यकिरण काय आहे? विजिबल आहे. लेझर काय आहे? विजिबल आहे. पण काही अनविजिबल आहे. ठीक आहे. रात्रीच्या कॅमेरात सुद्धा तुम्ही दिसू शकता, त्याला नाईट विजन कॅमेरे म्हणते. त्याच्यात इन्फ्रारेड वेव्ज वापरते. का वापरते? हां, ते अनविजिबल असते. का असते? हां, ठीक आहे. तर असं आहे. तर आपण उद्या पाहू, मग कंटिन्यू करू आपण. ठीक आहे. हे समजलं का? GDP. हां.